नांदेडच्या उमरी तालुक्यातील तळेगावच्या शेतकऱ्यांना शेती कसणं अवघड बनलं। या ठिकाणाहून जामगाव ते भोकरकडे बायपास रस्त्याची उंची मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे। जवळपास 40 ते 50 फूट उंचीच्या रस्त्यावरून शेतामध्ये कसं जावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। याबाबतीत शेतकऱ्यांनी वेळोवेळी तक्रारी करून काहीही उपयोग झाला नाहीये। त्यामुळे तळेगावच्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। राहणार तळेगाव, माझी शेती या नाल्याच्या कडेला जमीन आहे माझी। तरी हे नवीन रोड झाल्यामुळे जामगाव ते भोकर रोड याची हाईट आमच्या नियमापेक्षा जास्तीची हाईट वाढल्यामुळे आम्हाला शेताकडे जायला भयंकर त्रास होत आहे। आम्हाला शेताकडे जाता येत नाही, येता येत नाही। लहान लेकरं बाया वगैरे जाताना येताना पडू लागले खड्ड्यामध्ये। तर हे गुत्तेदार जे म्हणते की आज उद्या म्हणून आम्हाला आजपर्यंत टाळामटाळ केलेली आहे, तरी आम्हाला जायला भयंकर त्रास व्हायला सर। तर आज त्यांनी आम्हाला या माळावरून पाणी आलेले साईडच्या याच्यानं कालवा काढून पाईप टाकून असं देतो म्हणून आश्वासन दिले होते, पण आज ते करून द्यायला तयार नाही। तरी त्यासाठी आम्हाला एक विनंती आहे की आपल्याला की आमचा हे प्रश्न तुम्ही सोडवावा। आणि नाही गेलं तर आम्ही सरळ उमरी तहसीलदार, पोलीस स्टेशन, त्याच्या व्यतिरिक्त अजून नांदेड कलेक्टर ऑफिसला आम्ही जाऊन भेटणार आहोत। आमचा जर प्रश्न नाही सुटला तर नाही गेलं आम्ही रोडवर बसणार। रस्त्यात मी परशुराम गंगाराम चव्हाण तळेगावमध्ये आमच्या शेताबद्दल जाण्याबद्दल तर वाटत खड्डे काढलेले होते सडकवाल्यानं। आम्हाला जाता येणं आलं। एकाशी वजन घेऊन टिप्पण घेऊन शेतातली पेरायच्या जाऊ लागलो होतो, तर टिप्पण घेऊन अंगावर पडलो तर माझे टोंगडे सुजून गेले। माझं शेत पेरायचं राहिलं। हां, हे तुम्ही बघून आमची चौकशी करून आम्हाला काहीतरी न्याय द्या तुम्ही। होण्याच्या पहिले आम्हाला खालून जाता येत होतं। आता हे रोड मोठा झालाय। रोड मोठा झाल्यामुळं आम्हाला हे 100 फूट उंची झाली याची नाल्याची बद असल्यामुळं मग आम्हाला उतरता येणं आलंय ना चढता येणं आलंय। हे लोक आम्हाला टाळाटाळी करू लागलेत। आज करतो, उद्या करतो, करून देतो। पाईप नाहीत आमच्यापाशी, ट्रक नाही आमचं, दुसऱ्या साईटवर गेलेत असं म्हणून सगळं आम्हाला उडवाउडवी करू लागलेत। आम्हाला अति त्रास होऊन गेलाय। आता आमचं इकडे शेत असल्यामुळं आम्हाला दररोज जाणं येणं इथं डेली करावं लागते, तर आम्हाला जाताच येणं आलंय। तर हे लोक असं आम्हाला टाळाटाळी करून उडवाउडवी करू लागली ती। तर ह्याबद्दल आता आम्हाला काय न्याय देणार आहात तुम्ही, काय करणार आहात आम्हाला, हे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं एवढं आमची विनंती आहे। स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी तानाजी शेळगावकर, नांदेड।